दात वेगळे असतात. आपल्याच घरच्या पोरींकडे नजर कुठे टाकतील, हसण्याचा भाव कुठे टाकतील हे माणसाला नाही कळत. मग त्यावेळेस आपल्या वस्त्रीत आपली आईची खाट पाहिजे आणि त्या वस्त्रीत बापाची खुर्ची पाहिजे. आपला बाप ते टिगिर पाहतो, आपली माय पाहते, कारण त्यांचं वय असं खेळता खेळता सफेद नाही झालं. त्या गावातला त्यांनी राक्षस ओळखला, त्या गावातला राम ओळखला, त्या भाऊबंदीत आपल्या डोक्यावर आशीर्वाद देणारे किती आहेत आणि पायात पाय घालून आडवे पाडणारे किती आहेत हे आपल्या सासूला आणि सासऱ्याला अनुभव आलाय. पण ज्यावेळेस असं नालायक आपल्या घरी येतो ना, त्यावेळेस आपल्याला माणसांना नाही कळत. पण तो माणूस चालले गेल्यानंतर आपली माय आपल्याला कोपऱ्यात हाका मारते, दादा भाऊ एक आते लोक गण लोक आपला घर होणार, मी कधीच कोण आडा दिना नाही. पण आज जे बांधर आपल्या घर लिहिलं होतं ना, तू आई बांधर आपल्या घर नवीन पाहिजे पाहिला नको ये ना पायरी एकदा आपले डाग लागेल ते एक दिन पाचशे देण्या पडतील. ये ना खावाना दात कंदाकडाना दात न्यायला होता, ये ना नजर मा दोष होता, हे ओळखण्यासाठी घराघरात सासू जिवंत पाहिजे. हे ओळखण्यासाठी हा दबावासाठी आपल्या घरात सासरा जिवंत पाहिजे. ज्या वेळेस अशी पार्श्वभूमी तयार होताना संताजी महाराज तुकोबांना सांगतात, दुआ कशाला